नमस्कार. एक घडलेली घटना आहे. एक छान कुटुंब होतं. आई, वडील, 2 मुलं. परिस्थिती बेताची होती. तरी वडिलांनी जीवाचा आटापिटा करून दोघांना खूप शिकवलं. खूप शिक्षण दिलं. एक US ला गेला, एक ऑस्ट्रेलियाला गेला. भरपूर पैसे कमवायला शिकवलं. छान, आता पैशाची कमी नाही, काही नाही. छान चाललं होतं. पण आता आईवडिलांना वाटायला लागलं की आता ह्यांनी घरी यावं, थोडासा त्यांचा सहवास लाभावा, नातवंडांबरोबर थोडंसं रमावं. म्हणून मुलांना या घरी म्हणायला लागलं आहे. मुलांनाही ते पटायला लागलं. पण आता सुनांना तशी सवय राहिली नव्हती सासू सासऱ्यांबरोबर राहायची. त्यामुळे त्यांचं मन मानत नव्हतं. या वर्षी येऊ, पुढच्या वर्षी येऊ, असं आपलं चाललं होतं. आता मुलं मोठी झाली होती, आईवडीलही म्हातारे झाले होते. आता त्यातली आई गेली. सुट्ट्यांचं एवढा प्रॉब्लेम, तरी पण US मधला मुलगा आला. आईचं प्रेत ठेवलेलं होतं. आईला अग्नी दिला आणि दुसऱ्या दिवशीचंच रिटर्न तिकीट होतं त्याचं परत जाण्याचं. वडील म्हणायला लागले, अरे 4-8 दिवस राहा, थोडासा मला मानसिक आधार होईल. तुझ्याशिवाय कोण आहे रे मला? तर मुलालाही ते पटलं. पण तो म्हणायला लागला, अहो बाबा, खरंच मला वेळ नाही हो. तुम्हाला हे 1,00,000 रुपये घ्या, थोडंसं एंटरटेनमेंट करायला लागेल तुमचं तुम्हाला. पण आय रिअली डोंट हॅव टाईम. प्लीज थोडं समजून घ्या. वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं. मुलगा म्हणतो, बाबा तुम्हाला आठवतं का हो, मी 10th होतो आणि मी स्कूलमध्ये फर्स्ट आलेलो. तर आमच्या स्कूलमध्ये फेलिसिटेशन होतं. तेव्हा मी तुम्हाला म्हणलो की अहो बाबा, माझ्या या ना हो फेलिसिटेशनला, या ना प्लीज. तर तेव्हा तुम्ही म्हणालात की अरे बाळ, खरंच माझ्याजवळ वेळ नाही रे. मला 100 रुपये दिले आणि माझी समजूत घातली. 12thमध्येही असंच झालं. मला आपल्या हातावर 500 रुपये दिले आणि सॉरी, आय रिअली डोंट हॅव टाईम म्हणालात तुम्ही. मला तुम्हाला अजिबात दोष द्यायचा नाही आहे किंवा मला तुम्हाला अजिबात दाखवून द्यायचं नाही आहे कुठली गोष्ट. पण आता मला समजतं आहे की खरंचच कसा वेळ नव्हता तुम्हाला. पण आज खरंच माझ्याकडे वेळ नाही आहे, मला जायला लागेल. वडील ढसाढसा नुसते रडत होते. वडील म्हणतायत, तो धाकटा कसा रे नाही आला ऑस्ट्रेलियावाला? त्याला फोन लावत होतो मी, पण लागला नाही. तर तो म्हणतो, अहो बाबा, माझं बोलणं झालं त्याच्याशी. तो म्हणला, आईच्या वेळेला तू जा, बाबांच्या वेळेला मी जाईन. बघा, मुलांना प्रेम नसतं असं नाही आहे. पण माणसांना एकमेकांना अटेंड करायला आता ती एबल राहिली नाही आहे. याला काय म्हणावं? कोणाचा दोष म्हणावा? प्रायोरिटी म्हणावी का अपब्रिंगिंग म्हणावं का हेल्पलेसनेस म्हणावं का होपलेसनेस म्हणावं का कालाय तस्मै नमः म्हणावं?